सर्व स्थगन प्रस्तावांच्या सूचनांना मी दालनात अनुमती नाकारलेली आहे। चला चला सन्मान्य सदस्य भास्कर जाधव साहेब, आपण जे नियम बनवतो ना, या सभागृहाचे जे नियम आहेत त्याला कॉन्स्टिट्यूशनल मॅन्डेट आहे। ते नियम काय आपण आपल्या मर्जीने करत नाही आहोत। संविधानात आदेश दिलेला आहे की प्रत्येक सभागृहानी प्रत्येक विधानसभेनी आपल्या संदर्भातले नियम बनवणं आवश्यक आहे आणि त्याच्या अनुषंगानेच या सभागृहातले नियम बनवले जातात। पुढे जाऊया। सन्माननीय अध्यक्ष महाराज, मला या निमित्तानं सरकारची बाजू देखील समोर आली पाहिजे। आज हे प्रत्येक अधिवेशन आहे, प्रत्येक अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी हे काय नवीन केलं, हे कसे आदेश काढले। शेवटी अध्यक्ष महाराज या सभागृहाचे कस्टोडियन आपण आहात। या सभागृहाचा पूर्ण ऐकून घ्या। आता तुम्ही बोलताना आम्ही ऐकत होतो। या सभागृहाचे आदेश, आपले आदेश या सभागृहांमध्ये अंतिम मानले जातात। आपण जे हिरवं पुस्तक आहे विधानसभेच्या नियमाचं, त्या आधारानं आपण जे आपल्याला अधिकार आहेत त्या अधिकारामध्ये आपण कामाचं वाटप अधिवेशनापुरतं केलेलं आहे। दर अधिवेशनामध्ये वेगळं रुलिंग द्यायचं का अध्यक्ष महाराज? आपण अधिवेशन काढून बघा 2024 आणि काय होतं अध्यक्ष महाराज? 19ला काय होतं? 2019ला महाविकास आघाडी सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतः उत्तर दिली का सभागृहामध्ये? देत होते का स्वतः उत्तर? ते सुद्धा असे अधिकार देत होते ना त्यांच्या मंत्र्यांना। 2019 ते 22 महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा अशा पद्धतीचे अधिकार त्यांच्या मंत्र्यांना दिलेले होते। त्याच्यापेक्षा वेगळं आता काही झालेलं नाही। तुमच्या काळात चालतं, तुम्ही होता त्यावेळी चालायचं आणि आता का चालत नाही? म्हणून मला बोलू दे, बसा। त्यांच्या काळात का चाललं? बसवतो त्यांना पण बसवतो। 2019 ते 22 महाविकास आघाडीमध्ये चाललं ना। ठीक आहे, चला। मला वाटतं ऐकून घ्या। रुलिंग दिल्यानंतर त्या रुलिंग वरती आपण परत चर्चा करणं योग्य आहे का? आता पुढे जाऊया। चला घ्या, पुढचं घ्या। झालं, कोण बोलत नाही? परिवहन मंत्र्यांचं निवेदन घ्या। अध्यक्ष महोदय, आज या सभागृहात उभा राहताना माझ्या मनात समाधानाची भावना आहे। राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशावरून काल मी एसटी महामंडळाच्या सर्व युनियनची बैठक घेतली आणि त्या बैठकीच्या अनुषंगानं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अहोरात्र सेवा देणार आपण आता जाहीर केलं याबद्दल अध्यक्ष महोदय, ज्या मंत्र्यांकडे जे खातं आहे ते मंत्री जर त्या चर्चा ऐकायला आणि त्याचं उत्तर द्यायला नसतील आणि दुसरेच मंत्री जर त्याची चर्चा ऐकणार असतील आणि उत्तर देणार असतील तर अध्यक्ष महोदय, त्या खात्याला आणि त्या प्रश्नाला विधिमंडळाचे सदस्य जे म्हणणं मांडतात त्याला न्याय ते देऊ शकत नाहीत। त्या विषयाच्यासाठी सभागृहात बसलेच नाहीत मंत्री त्या विषयाचे, तर अध्यक्ष महोदय कसं होणार? आणि म्हणून आपण जी नावं जाहीर केलेली आहेत, माझी आपल्याला पुनर्विचार करा। हे मंत्री त्यांची जबाबदारी टाळतायत असा त्याचा अर्थ होतो, तरी त्या मंत्र्यांना त्या विषय, आता मुख्यमंत्री स्वतःचे प्रश्न होते तर स्वतः येऊन बसले, त्यांनी काय कोणाला डेप्युट केलं नाही। तसं उरलेल्या मंत्री महोदयांनी डेप्युटेशनवर दुसरे मंत्री नेमणं, टेम्पररी विधिमंडळाच्या कामकाजाला, आणि बाकीचा कारभार त्यांनी पाहिजे तो करायचा।
याला आपण अडथळा आणायला पाहिजे. आपण ही आता घोषणा केली आहे ती मागे घ्यावी अशी माझी विनंती आहे. आपण ही प्रथा पूर्वी नव्हतीच. अशी प्रथा अजिबात आम्ही इतके वर्ष झालेत कधीच ऐकली ना. आता मागच्या 2-3 अधिवेशनामध्ये अशी नवीन प्रथा तिथून आपण बोलताय, आपण आदेश देताय ते आम्ही तो सर्वोच्च आदेश म्हणून मानतो. पण किती वेळा एखाद्या अपवादात्मक परिस्थितीमध्ये जर हे होत असेल तर ते मान्य आहे, किंवा ते बाहेर गेलेत किंवा नाही आहेत किंवा अनुपस्थित आहेत. अध्यक्ष महोदय, कुठल्या नियमात आहे की अशा पद्धतीनं पूर्ण सेशनभर लागू करायचं? म्हणजेच या सभागृहाला त्या खात्याचे मंत्री गांभीर्याने घेत नाहीत असा याचा अर्थ काय? इथे जे काही उत्तर दिलं जातं त्या उत्तराला कुठेच महत्व नसतो. एक तर जे मंत्री इकडे उपस्थित राहतात ते सुद्धा ज्यांच्यावर जबाबदारी सोपवली किंवा उत्तरासाठी त्यांना नेमलं ते तरी बसतात का पूर्ण वेळ? ते सुद्धा ऐकतात का? आणि मग उत्तर द्यायच्या वेळेस काहीतरी थातुरमातुर उत्तर देऊन त्याच्यावर आपलं समाधान करायचं, ही पद्धत कुठली आहे? म्हणजे ठीक आहे, बहुमत आहे, पूर्ण ताकद आहे, पूर्ण शक्ती एका बाजूला आहे, याचा अर्थ या सभागृहाला गृहीत धरून पाहिजे त्या पद्धतीनं काम करायची पद्धत जर अंमलात आणली तर याचं महत्व काय राहील भविष्यात? या सभागृहाचं महत्व काय राहील? आणि तुम्हाला सुद्धा या सर्वोच्च स्थानावर बसून, म्हणजे आम्हाला गृहीत धरले तर धरलेच, पण तुम्हाला सुद्धा गृहीत धरून चाललेला आहे आणि हे योग्य नाही. यावर अशा पद्धतीची पुढच्या कामकाजामध्ये यावर सुधारणा व्हावी अशी आमची आपल्याकडनं अपेक्षा. अध्यक्ष महोदय, आपल्याकडे आपल्याला माहिती आहे बाय कॅमेरल हाऊस आहे, आपल्याकडे वरचा सभागृह आहे, आपल्याकडे खालचा सभागृह आहे. असं असताना बऱ्याचशा वेळेला मंत्र्यांना दोन्ही ठिकाणची कामं बघायची असतात. त्यातून उपमुख्यमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, त्यांना विविध विषयात वरच्या सभागृहातही बसायला लागतं आणि म्हणून बाय वे ऑफ अबॅन्डन्ड कॉशन आपण ती जबाबदारी इतर मंत्र्यांना देतो. असं असताना मला वाटतं यात काही गैर नाहीये आणि त्यामुळे परत प्रत्येक अधिवेशनात हाच विषय आपण घ्यायचा, तेच रुलिंग माझ्याकडनं घ्यायचं, हे मला वाटतं उचित नाही. आपण आता पुढे जाऊया. महोदय, रेकॉर्डवर नाही काढायला पाहिजे. 19 आणि 20 ला झालं नव्हतं. चुकीची माहिती येऊ नये. अध्यक्ष महोदय, राज्यमंत्री असताना राज्यमंत्री उत्तर देऊ शकतो, मंत्र्यांना उत्तर देता येत नसेल तर त्यांनी तसं सांगावं.